सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राबद्दलच्या दोन मोठ्या सुनावण्या, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची उत्सुकता। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन। मराठा आरक्षणावरील भूमिकेविषयी विचारणार जाब। उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट। जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता। भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी बुडाले। कालच्या सुनामीनंतर आज बाजारावर विशेष नजर। शेख हसीनांचा सध्या तरी दिल्लीतच तळ, सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं। अजित डोवळ यांच्यासोबत बैठक, मोदींची कॅबिनेट सोबत बैठक। शेख हसीनांनी बांगलादेश सोडताच लष्कराच्या हाती सत्ता। हसीनांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुखच आता सत्तेच्या केंद्रस्थानी। काही ठिकाणी रात्रभर गोळीबार। बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी स्पेशल ऑपरेशन राबवण्याच्या तयारीत केंद्र सरकार। ढाक्याला जाणाऱ्या तसेच येणाऱ्या विमान आणि रेल्वे सेवा स्थगित। बांगलादेशमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील सीमांवर अलर्ट। मेघालय बांगलादेश सीमा या रेषेवर रात्रभर यावेळेस संचारबंदी लागू झाल्याची माहिती। बांगलादेशी आंदोलकांकडून राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यावर हातोडा। काही ठिकाणी पुतळे बुलडोझर लावून पाडले। आंदोलकांनी हसीनांचं घरही लुटलं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची जेलमधून सुटका केली जाण्याची शक्यता। अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी।